नमस्कार मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण जाऊन एक नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्याच्या अंतर्गत पोकरा योजना राबवली जाते आणि त्याचा पोकरा 2.0 चे योजनेचे अर्ज सुरू होणार, त्याबद्दलचं नेमकं मागचं अपडेट काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया। जर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जसं की शेतकरी मित्रांनो, नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प योजना जी आहे, ते पोकरा योजना जी आहे त्याचा टप्पा 2.0 मागच सरकारने GR काढून त्यामध्ये टप्पा 2.0 राबविण्यात येणार आहे असं सांगितलं आहे। मग त्याची आता सर्वांनाच चाहूल लागलेली आहे की त्याचे म्हणजे नेमके आता अर्ज आणि रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल हे सगळ्यांचेच म्हणजे लक्ष लागलेलं आहे यावरती। तर त्याच्या अर्ज आता तुम्ही पोकरा जी वेबसाईट आहे त्यावरती तुम्ही जर गेला तर ती पोकरा वेबसाईट जी आहे ना, ती मेंटेनन्समध्ये गेलेली आहे। तर मग मेंटेनन्स गेलीमध्ये त्यावरती काम चालू आहे आणि लवकरात लवकर म्हणजे की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात त्यामध्ये म्हणजे जे अर्ज आणि त्याचे रजिस्ट्रेशन सुरू होईल। तर मग तुम्हाला आता अर्ज करताना कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, तर कागदपत्र म्हणजे की तुमचं आधार कार्ड पाहिजे, तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे आणि आधार कार्डला बँक अकाउंट लिंक पाहिजे आणि तुम्ही त्या गावची राहायची पाहिजे की ज्या तुमच्या गावामध्ये पोकरा योजनेला गावाला मंजुरी भेटलेली आहे। तुम्ही जर दुसऱ्या सदरच्या किंवा बाजूच्या जर गावचा असाल तर तुम्हाला ते या योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण की तुमचं त्यामध्ये गाव येत नाही। तुमचं जर गाव येत असेल तरच तुम्ही त्या या योजनेसाठी अर्ज करू शकता, नाहीतर तुम्ही अर्ज करू नका। किंवा तुमचं जे रजिस्ट्रेशन जे असतं, जसं आपलं महाडीबीटी पोर्टलचं जर रजिस्ट्रेशन आहे तसं रजिस्ट्रेशन महाडीबीटी म्हणजे सर्वच महाराष्ट्रामध्ये आहे, पण पोकरा योजनेमध्ये काही म्हणजे तुरळक म्हणजे निवडक गावेच येत असतात। त्यामुळे तुमचं आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असणे गरजेचं आहे। तुमचं आधार कार्डला बँक अकाउंट लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। त्याचा योजनेचा ज्यावेळेस म्हणजे नवीन जे रजिस्ट्रेशन सुरू होईल तर आपल्या चॅनलवरती नक्कीच व्हिडिओ येईल। मग त्यामागचं नेमकं काय अपडेट आणि कोणकोणते जिल्हे मंजूर आहेत ते आपण पुढच्या लेखमध्ये बघूया। तर चला तर मग पुढचा लेख बघूया। पोकराचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार, राज्य सरकारच्या हालचाली सुरू। नानाजी कृषी संजीवनी प्रोजेक्ट, नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प दुसऱ्या टप्प्यात 21 जिल्ह्याचा समावेश असून 6,959 गावांची निवड करण्यात आली आहे। तसेच जागतिक बँकेच्या आर्थिक मदतीने 6,000 कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता देण्यात आली। म्हणजे जसं बघू शकता, दुसरा टप्पा जो तो 21 जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 6,959 गावं देखील घेण्यात आलेले आणि त्यासाठी 6,000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर चला बघूया, नानाजी कृषी संजीवनी देशमुख प्रकल्प टप्पा 2च्या लेख शीर्ष निर्मितीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे। त्यामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। लेख शीर्षाला मान्यता दिल्यानंतर जागतिक बँकेकडून निधी मंजूर करण्यात येतो। राज्य सरकारला निधी प्राप्त झाल्यास त्यात शेतकऱ्यांच्या वाटप करण्यात येणार आहे। तर चला तर बघूया, नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प दुसऱ्या टप्प्यात 21 जिल्ह्यांचा समावेश असून 6,959 गावांची निवड करण्यात आली आहे। तसेच जागतिक बँकेच्या आर्थिक मदतीने 6,000 कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता दिलेली आहे। त्यामुळे राज्यात दुसरा टप्पा राबविण्यात शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती, म्हणजे कधी राबविण्यात येईल ते, परंतु आता योजनेच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। तर राज्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव व नाशिक या 16 जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण 21 जिल्ह्यातील 6,959 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे। जसं की तुम्ही बघू शकता, 6,059 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर बघूया चला तर पुढचं, राज्य सरकारने 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करून दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली। म्हणजे जसं 14 ऑक्टोबरला एक GR निर्गमित करण्यात आलेला होता आणि त्या अंतर्गत पोकरा 2 जी योजना आहे, पोकरा 2.0 त्या योजनेला मान्यता देण्यात आलेली होती। बदलत्या हवामानात शेतकरी अडचणीला तोंड देत आहे, शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पन्नाला जोखीम वाढले आहे, त्यामुळे या बाबीचा विचार करूनच योजनेची आखणी केली जाणार आहे। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात आलेली आहे, त्यामुळेच लवकरच योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली अशी चिन्ह दिसून आली आहेत। म्हणजे लवकरच आता या योजनेचे अर्ज सुरू होणार आहेत। तर दरम्यान दुसऱ्या टप्प्यात शेतीविषयक नवी संशोधन, पाण्याचा काटेकोर वापर, शेतीमधील कर्बन नियंत्रण, कार्बन क्रेडिट सुविधा आणि बाबीचा समावेश करण्यात आले आहे। तसेच भरधान्य उत्पादन, हवामान अनुकूल तंत्रज्ञान या बाबीवरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे। जसं बघू शकता, लवकरच म्हणजे काही योजनेचे अर्ज जे आहेत ते फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अर्ज सुरू होतील। तर शेतकरी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर धन्यवाद।